हॅलो नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे माझ्या जॉबचा पहिला दिवस, त्यामुळे मी सकाळच्या 6ला उठले आणि आत्ता व्हिडिओ शूट करते की म्हणलं तुमच्यासोबत पण आजचा दिवस शेअर करावा। आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं लक्षात येईल की मी किती वाजता उठले, किती वाजता निघाले आणि जॉबला कुठे असते वगैरे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील। तर मला घरची कामं आवरून पण जायचं आहे, त्यामुळेच मी लवकर उठलेली आहे। तर आता सगळी कामं वगैरे आवरते मी। तर मी फ्रेश तर झाली आहे, आता कामाला सुरुवात करूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मग फ्रेश वगैरे झाल्यानंतर मी सगळ्यात पहिले झाडून काढलं, म्हणजे घर पारसं जे असतं आपलं, झाडून काढलं की दुसरी कामं करायला आपण मोकळे, म्हणून आधी झाडून काढून घेतलं आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागले। म्हणजे आज पहिलाच दिवस असल्यामुळे मला अंदाजच येत नव्हता की किती वाजता उठायला पाहिजे आणि मग माझी कामं सगळी कितीपर्यंत कंप्लीट होतील। तर म्हणलं की आज लवकरच उठूया जेणेकरून उशीर पण नाही होणार। मग सगळी कामं करत होते, भाजी पोळी सगळा स्वयंपाक जो असतो ना तर तो सगळाच बनवला, कारण की यांचं वर्क फ्रॉम होम चालू आहे। तर यांच्यासाठी पण स्वयंपाक बनवून ठेवून जायचा होता मला, आणि मलाही डबा घेऊन जायचा होता लंचसाठी। तर मग पटकन मी बनवले आणि जवळजवळ मला 1.5 ते 2 तास लागली माझी किचनमधली सगळी कामं आवरायला। म्हणजे माझा सगळाच स्वयंपाक झाला, भाजी पोळी भात वरण जे असतं ते। आणि त्यानंतर मग मी आंघोळ वगैरे केली आणि मग तयार व्हायला घेतलं, कारण की मग मला असं होतं आजच्या दिवशी मेन की उशीर नको व्हायला। मग त्यामुळं पटपट आवरून घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम, जॉबचा पहिला दिवस, तर देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि जेणेकरून आपल्यालाही थोडंसं कॉन्फिडन्स येतो आणि छानही वाटतं। मग आपला डबा जो आहे ना तो मी इथं भरायला घेत आहे। आणि मला कॉलेजचीच आठवण झाली माझ्या, की शाळेची कॉलेजची। तर डबा घेऊन जायचो आपण, पण तिथं कसं मम्मी डबा भरून रेडी ठेवून यायची आणि फक्त आपण उचलायचा आणि घेऊन जायचा, एवढंच होतं। पण आता वेगळी जर्नी स्टार्ट झालेली आहे, म्हणजे सगळं स्वतः करायचं, स्वतः घेऊन जायचं, स्वतः खायचं। थोडंसं वाटतं वेगळं, पण तरीही करावं तर लागणारच। मी झाली आता तयार, 10:30 वाजलेत आणि मी निघते, जायला मला अर्धा तास लागेल। तर आपण आता तिथे गेल्यानंतर भेटू। तर आता मी माझ्याबद्दल तुम्हाला थोडंसं सांगते। मी एक डॉक्टर आहे आणि मी एक ॲस्थेटिक फिजिशियन आहे। तर यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की मी स्किनच्या पेशंटवरती काम करते। हे आहे ते क्लिनिक जिथं की मी जॉईन झाली आहे आजपासून। तर आली आत्ता मी क्लिनिकमध्ये आणि तुम्हाला मागे दिसतच असेल, यावरून लक्षात आलं असेल की माझं जे मी जॉईन केले तर ते एक स्किन क्लिनिक आहे। आणि एक म्हणजे इथले जे डॉक्टर आहेत तर त्यांच्या अंडर मी काम करते, आपलं स्वतःचं क्लिनिक नाही आहे। मी जॉब करते इथे। तर आत्ताच आले मी क्लिनिकमध्ये आणि बघूया आजचा दिवस कसा जातो ते। तुम्हाला मी एक छोटीशी टूर देते क्लिनिकची। तर हा आहे रिसेप्शन एरिया आणि इकडे पेशंटला वगैरे बसण्यासाठी आपण केलेला आहे। आणि इकडे बघा, इकडे ना अशा 2 रूम आहेत जिकडे की प्रोसिजर्स होतात, स्किनच्या ज्या प्रोसिजर असतात ते। आणि हे आहे ते आमची रूम आहे जिथे आम्ही लंच वगैरे करतो ते। आणि हे बघा इकडे आमच्या सगळ्या मशीन्स वगैरे ठेवलेल्या आहेत। तर हाय आहे मॅमची केबिन जिकडे की पेशंट चेक होतात। तर असं आहे माझं क्लिनिक जिथे की मी जॉब करते। टाईमपेक्षा खूप जास्त लवकर आले मी आज, म्हणलं पहिला दिवस आहे तर उशीर नको व्हायला म्हणून। तर अजून मॅम वगैरे आले नाहीत आणि पेशंट पण आले नाहीत आणखी तरी। तर बघूया कसं कसं होतं काय, पेशंट आल्यानंतर पण मी दाखवते तुम्हाला। पेशंटवरती प्रोसिजर वगैरे झाली आणि आत्ता बसलो आहे, थोडंसं रिलॅक्स आहे टाईम। तर आत्ता जरा जास्त बोर होत होतं, जेवण वगैरे झालं, म्हणलं थोडंसं चहा घ्यायला आलो होतं आता, आम्हाला पण फ्रेश वाटेल। आता परत पेशंट चालू होतात संध्याकाळी, खूप जास्त लोड असतो तर त्यामुळे। इथल्या ज्या मॅम आहेत ना तर त्या क्लासेस पण घेतात, म्हणजे कोर्सेस पण होतात त्यांच्याकडे। तर आज तेच त्यांचा कॉन्व्होकेशनचा पण कार्यक्रम होता आणि माझा फर्स्ट डेच। तर त्यांच्यासाठीच आम्ही एक छोटीशी पार्टी अरेंज केली होती। त्यानंतर मग सगळ्यांचं फोटोशूट वगैरे झालं आणि आजचा दिवस खरंच खूपच भारी गेला माझा। म्हणजे एकदम वाटलंच नाही मला की मी नवीन ठिकाणी आले। आणि तर आता मी आले आणि आता वाजतायत 8:30, फ्रेश वगैरे झाले आणि माझ्या चेहऱ्यावरून कळत असेल की मी किती जास्त थकली आहे। पण अजून मला चपात्या बनवायच्यात, कारण की भाजी तर आहे पण चपात्या नाही आहेत, म्हणून चपात्या बनवायच्यात, त्यानंतर डिनर करायचे। तर चला पटकन चपात्या बनवून घेते आणि मग हा व्लॉग इथंच थांबवते। डिनर करून मी डायरेक्ट झोपणार आहे, काय नाही करणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा। बाय।